टॉप न्यूज मराठी. अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नागपूरमधील राजभवनाच्या लॉनवर आज मंत्रिमंडळ या ठिकाणी स्थापन झालं. नुसतं स्थापन झालं नाही तर प्रत्येक पक्षाच्या वेगवेगळ्या आमदारांना या ठिकाणी फोन करून त्यांना बोलावण्यात आलं आणि त्यांचा शपथविधी राज्यपाल महामहिम CP राधाकृष्णन यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडला. प्रश्न हाच होता की कोण इन होणार आणि कोण आउट होणार. देवेंद्र 3.0 या सरकारमध्ये कुणाची वर्णी लागणार आणि त्याचं उत्तर आज अखेर आपल्याला मिळालं. 4:30 म्हणजे आजच्या पूर्वसंध्येला या मंत्रिमंडळ च्या शपथविधीला सुरुवात झाली आणि एक एक करत 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. आता आधी ऑलरेडी 3 जणांनी शपथ घेतली आहे. दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदी. त्यामुळे हे 3 कॅबिनेट आणि आजचे जे काय 39 पैकी 33 आहेत असे मिळून 36 जण हे कॅबिनेट मंत्री आहेत तर 6 जण हे राज्यमंत्री आहेत. असं मिळून 42 जणांचं हे मंत्रिमंडळ आज स्थापन झालं असं म्हणायला हरकत नाही. अर्थात याच विषयावर आपण लाईव्ह करतोय आणि माझ्यासोबत आहे संकेत आणि राजरत्न. तुमचं दोघांचंही टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. कारण तुम्ही सकाळपासून म्हणजे काय नेमकं होणार आहे, कुणाला फोन आलाय आणि ज्याला फोन आला त्यासाठी तुम्ही अक्षरशः धावपळ केली. मी इकडे चंद्रकांतांचा फोन आला तर तू गेला माधुरी दीक्षितांचा माधुरी मिसाळ यांच्या संदर्भामध्ये त्यांना जेव्हा फोन आला तर लगेच संकेत तू धावून गेला. प्रश्न हा पडला होता की फोन का येईना, माधुरी मिसाळना फोन का येईना सकाळपासून, पण त्यांना फोन आला आणि अर्थातच त्यांच्या गळ्यात राज्यमंत्रीपदाची माळ पडली तर चंद्रकांतदादा पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. अर्थात या 2 गोष्टी झाल्या. पण काल आपण एक लाईव्ह मध्ये चर्चा केली होती की दत्तामामा भरणेंचं काय, त्यांना देखील कुठे ना कुठेतरी स्थान मिळालं पाहिजे, त्यांना फोन येणार का, आणि अखेर दत्तामामा भरणेंना देखील ती संधी मिळाली आणि कॅबिनेट मंत्रीपद त्यांना प्राप्त झालं. पुण्याच्या वाट्याला अर्थातच भरघोस असं मिळालेलं असं म्हणायला हरकत नाही. 3 कॅबिनेट, 1 राज्यमंत्रीपद आणि पश्चिम महाराष्ट्रावर तर प्रचंड प्रेम दिसतंय. आणि मुळात कसं आहे संकेत, एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, मुळात सातारा जिल्ह्याचे, बरोबर. दादा हे पुन्हा पुण्यातलेच म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले. त्यामुळे दोघांनी जेवढी ताकद लावता येईल तेवढी लावली आणि पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला 9 कॅबिनेट अक्षरशः या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहेत. त्यामुळे आता मुळातच पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात सगळ्यात जास्त मंत्रिपद देऊन इतर ठिकाणी बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न केला. तो कसा काय या संदर्भात मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. पण आता अर्थातच राजरत्न मला तुझ्याकडेच पहिल्यांदा यायचंय. अर्थातच काय म्हणतो काही खुशी काही गम असा प्रकार आहे. जे सुधीर मुनगंटीवार, जे दीपक केसरकर, जे रवींद्र चव्हाण, मोठमोठी नावं आहेत की म्हणजे अगदी तानाजी सावंत असतील, या सगळ्यांना असं वाटलं होतं. तानाजी सावंतांचं तू दुपारीच आपण सकाळी एक लाईव्ह केलं होतं, दुग्धाभिषेक बालगंधर्वच्या परिसरामध्ये त्यांच्या समर्थकांनी घातला होता, पण त्यांचं कुठेच या ठिकाणी नाव दिसलं नाही. काय सांगता येईल, ही जी नाराज झालेली मंडळी आहेत या संदर्भात पहिल्यांदा आपण आणि मग जरा खुशीकडे बोलूया. एकंदरीत देवेंद्र फडणवीसांचा जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये अनेक धक्कादायक असे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं की तानाजी सावंत, जे की शिंदेच्या शिवसेनेमधले महत्वाचे नेते समजले जातात, परांडा विधानसभा मतदारसंघामधून ते आमदार म्हणून जे आहे ते निवडून येत असतात. परंतु यावेळी जर त्यांचं मताधिक्य बघितलं तर त्यांना निसटता जो आहे तो विजय मिळालेला आहे. आणि एकंदरीत ज्या पद्धतीने आपण पाहतोय की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेने एक फॉर्म्युला मंत्रिमंडळासाठी पुढे आणलेला आहे तो म्हणजे 2.5 वर्षाचा. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर वारंवार वादग्रस्त विधानांमुळे एकंदरीत तानाजी सावंत यांची प्रतिमा जी आहे ती मलिन झालेली होती. आणि ज्या पद्धतीनं पक्षश्रेष्ठीने अर्थात दिल्लीतले जे पक्षश्रेष्ठी आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये जे आहे स्वच्छ चारित्र्याचे जे आहेत असेच मंत्री असावेत. आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी एकनाथ शिंदे यांची कुठेतरी गोची झालेली होती आणि त्यामुळे कुठेतरी तानाजी सावंतांबद्दल बोलतोय मला मान्य आहे, पण मग अब्दुल सत्तारांबद्दल काय? आता ते वादग्रस्त विधानासाठी ते पण प्रसिद्ध होतेच. अर्थात अब्दुल सत्तारांच्या ते सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधून निवडून येत असतात. त्यांच्या बाबतीमध्ये एक अशी चर्चा आहे की
त्यांनी महायुतीचा या विधानसभा निवडणुकीमध्ये धर्म पाळला नाही अच्छा. आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपद देऊ नका असं वरिष्ठांनी सांगितल्याची एक माहिती आहे आणि त्यामुळे अरे त्यांचं मग 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 आमच्या दीपक केसरकरांनी काय घोडं मारलं होतं? ते तर शालेय शिक्षण मंत्री होते, चांगल्या पद्धतीने अगदी सोज्वळ आणि प्रवक्ता कसा असावा याबाबत तर विधानसभेमध्ये अक्षरशः त्यांच्याबद्दलचं वर्णन केलं जात होतं. दीपक केसरकरांबद्दल काय सांगाल? दीपक केसरकर आपण पाहिलं तर दीपक केसरकर हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते. ज्यावेळेस एकनाथ शिंदे नाराज होते हा. ते त्यांच्या मूळ गावी गेलेले होते दरे गावामध्ये आणि तिथून ज्यावेळेस ते ठाण्यामध्ये आलेले होते हा. तेव्हा सगळ्यात आधी दीपक केसरकर यांनी विमानतळावरती जाऊन एकनाथ शिंदेची भेट घेतली होती आणि त्यावेळी चर्चा सुद्धा झाली, प्रसार माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे दीपक केसरकर यांना संधी मिळणार असं जवळपास कन्फर्म वाटत होतं, परंतु दीपक केसरकर यांचा पत्ता कापण्यात आलेला आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांची मंत्रिमंडळामध्ये जी समाधानकारक कामगिरी नव्हती असं सांगण्यात येते. आणि त्याचबरोबर ज्यावेळी आपण पाहतोय की म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा जो की राजकोट किल्ल्यावरती कोसळला होता त्यावेळी सुद्धा त्यांचं एक विधान होतं की आम्ही 100 कोटींचा दुसरा पुतळा उभारणार आहोत. त्यावेळी त्यांच्यावरती मोठी टीका सुद्धा झाली. नाही, आता दुसरा पुत्र उभारतातच की ते, आता तर ऑलरेडी घोषितच केलेलं आहे की, पण त्यासाठी दीपक केसरकरांचा बळी द्यायचा का असं म्हणायचं का तुला? आणि त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीचा रोष म्हणजे मराठा समाजाकडून ज्या पद्धतीचा शिवभक्तांकडून ज्या पद्धतीचा रोष त्यांच्यावरती व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्यावेळी तत्कालीन सरकारची कुठेतरी नाचक्की झालेली होती, ते सुद्धा एक कारण त्यांचा पत्ता कट करण्याच्या मागे सांगण्यात येते. नक्कीच. आता मी सांगेन तुझ्याकडे येईन भाजपचे पण बरेचसे मोठे दिग्गज यांना आता म्हणजे भले ते आमदार असतील, विधानसभेत असतील, पण मंत्रिमंडळात ते नाहीयेत. सुधीर मुनगंटीवार यांचं जर का नाव आहे, 7 ते 8 वेळा आमदार म्हणून ते निवडून आले. त्याच्या आधी अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय, वनमंत्री म्हणून, म्हणजे मंत्रिपद अशी कुठली नाही त्यांनी भूषवलेली आहेत. इतकंच कशाला लोकसभेला पडले म्हणून विधानसभेला तिकीट देऊन परत ते निवडून आलेले आहेत. एवढा विश्वास भाजपचा त्यांच्यावर, एकेकाळचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष देखील. तर त्यांच्याबद्दल तू काय सांगशील? सुधीर मुनगंटीवारांचं मंत्रिमंडळामध्ये नसणं हे निश्चितरित्या आश्चर्यकारक आहे. कारण कालपर्यंत जी काही संभाव्य नावं येत होती त्या संभाव्य नावांमध्ये एक चर्चा अशी होती की गिरीश महाजन प्रदेशाध्यक्ष होतील पण सुधीर मुनगंटीवार हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असतील. मात्र बरोबर उलट झालं. गिरीश महाजन हे मंत्री झाले, 4 नंबरला त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली बरोबर सिक्वेन्स नुसार. पण सुधीर मुनगंटीवार मात्र या मंत्रिमंडळामध्ये नाहीत. सुधीर मुनगंटीवारांचं मंत्रिमंडळात नसणं हे अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे. मात्र नक्कीच. हा, बोल बोल बोल. सुधीर मुनगंटीवार हे कदाचित त्यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवरची एखादी संघटनात्मक जबाबदारी देण्याची शक्यता असू शकते. विजय कुमार गावितांबद्दल संगीत काय सांगशील? मुळातच आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आतापर्यंत. 95च्या मंत्रिमंडळामध्ये युती सरकारचे पहिलं स्थापन झालं, त्यात देखील त्यांचा समावेश होता आणि तेव्हापासून आतापर्यंत अगदी एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात देखील ते होते. तर असं काय घडलं की विजय कुमार गावितांना साईडलाईन करा? विजय कुमार गावित हे निश्चितच मोठं नाव आहे. मात्र विजय कुमार गावित यांच्या कन्या माजी खासदार नंदुरबार मतदारसंघ लोकसभा मतदारसंघाच्या हिना गावित यांनी जी महायुतीच्याच उमेदवाराच्या विरोधामध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती आमच्या पाडवींच्या विरोधामध्ये. अर्थात आमच्या पाडवी विजयी झाले, मात्र कुठेतरी महायुतीचा धर्म गावित परिवाराकडून पाळला गेला नाही. आणि राजेंद्र कुमार गावित असतील किंवा त्यांचे दुसरे बंधू असतील, या दोघांनी शहादा मतदारसंघातून जी निवडणूक लढवली याचा कुठेतरी फटका आता विजय कुमार गावितांना बसला असावा. त्यामुळे त्यांची मंत्रिपद मंडळातून जो पत्ता आहे तो कट झाला. संगीत आणखी 2 नाव आहेत भाजपची, सुरेश खाडे आणि रवींद्र चव्हाण. सुरेश खाडे कामगार मंत्री म्हणून त्यांनी काम केलं, रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणजे सार्वजनिक उपक्रम वगळून. पण या दोघांची नावं चांगली होती. रवींद्र चव्हाण तर अगदी देवेंद्र फडणवीसांची जवळचे समजले जातात. तर नेमकं काय घडलं या दोघांच्या बाबतीमध्ये? सांगलीला यावेळी म्हणजे मंत्रिपदच मिळालेलं नाहीये. सुरेश खाडेनं तर मिरज म्हणून ते येतात आणि त्यांना चांगलं मंत्रिपद मागच्या वेळी मिळालं होतं. सुरेश खाडेविषयी जर आपण बोललो तर सुरेश खाडे मागच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. मात्र जो काही भाजपा अंतर्गत सर्वे करत असतो या सर्वेमध्ये मंत्र्यांमध्ये निराशाजनक कामगिरी सुरेश खाडे यांची आहे किंवा त्यांना जे खातं दिलं होतं त्या खात्यावर ते आपली छाप पाडू शकले नाहीत असं कारण दिलं जात होतं. त्यामुळे त्यांचा पत्ता मंत्रिमंडळात कट झाला असावा. आणि दुसरी जी चर्चा रवींद्र चव्हाण यांच्या बाबतीत होती की आता चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष होते, ते मंत्री झालेले आहेत. त्यामुळं रवींद्र चव्हाणांची वर्णी ही भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी लागू शकते. त्यामुळं रवींद्र चव्हाणांचा पत्ता कट झाला असा. नक्कीच. मी आणखी राजनाथ येणार, राष्ट्रवादी पण आहे, राष्ट्रवादी पण भल्या मोठ्यांचे पत्ते कट झालेले आहेत. अगदी भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांची नावं आहेत. काय सांगतील या 2 नेत्यांबद्दल जे 8-8, 9-9 वेळा आमदार राहिले? जर आपण पाहिलं राज्यामधलं जे वातावरण, ज्यावेळेस मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी मोठं आंदोलन केलेलं होतं तेव्हा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. आणि त्यावेळी ओबीसी समाजाकडून जर पाहिलं तर छगन भुजबळ हे एकटा किल्ला लढवत होते, हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर जर एकंदरीत जर ज्यावेळी पराभव झाला, मराठा आरक्षणाचा मोठा फटका हा ज्यावेळी
अर्थात महायुतीला बसला लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर कुठेतरी भारतीय जनता पक्षाने अर्थात महायुतीने माधव फॅक्टर वापरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मोठ्या संख्येने जर आपण पाहिलं तर ओबीसी समाजांची मतं ही यावेळी महायुतीच्या पारड्यामध्ये पडल्याचं विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं आणि त्यामुळे कुठेतरी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागू शकते हे अगदी कन्फर्म होतं. परंतु छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामधून का वगळण्यात आलं हे अद्याप तरी कळलेलं नाही आणि हा अत्यंत धक्कादायक असा निर्णय जो आहे तो आत्ताच्या सरकारने घेतलेला आहे. दुसरं एक महत्वाचं नाव म्हणजे दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे पाटील हे अर्थात आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून येतात, परंतु प्रकृती अस्वस्थाच्या कारणामुळे त्यांनी स्वतः असं सांगितल्याची माहिती मिळते की मला मंत्रिमंडळामधून वगळ असं त्यांनी सांगितल्याचं एकंदरीत माहिती मिळते. नक्कीच. आणखी संकेत नाव आहेत. धर्मराव बाबा आत्राम असतील, संजय बनसोडे असतील, अनिल पाटील असतील. संजय बनसोडे, अनिल पाटील हे दोघं तसे नौके म्हटले तर 2 वेळा निवडून आलेले आहेत. ते त्यांना देखील अनिल पाटलांकडे तर मदत पुनर्वसन होतं. धर्मराव बाबा आत्रामकडे देखील चांगलं खातं होतं, अन्न व औषध प्रशासन. तर एवढ्या दिग्गज नेत्यांना आणि धर्मराव बाबा आत्राम तर अगदी आपण बघितले आत्ताची निवडणूक अगदी त्यांच्या विरोधात त्यांच्याच मुलीला उभं करून तरी देखील ते तगले टिकले निवडून आले. तर यांना बॅकफुटवर का जावं लागलं? धर्मराव बाबा आत्रामांच्या बाबतीत जर आपण बोललो तर आधी आहेरी विधानसभा मतदारसंघातनं ते येतात आणि या मागच्या काही काळापासून अशी चर्चा होती की त्यांच्या प्रकृती जी आहे ती बरी नाहीये, प्रकृती अस्वस्थामुळे ते मंत्रिमंडळामध्ये नसावेत. एक बातमी अशी आली होती त्यांच्याकडे जे भंडारा गोंदियाचं पालकमंत्रीपद होतं त्याचाही ते राजीनामा देतील एकनाथ शिंदेचं सरकार असताना आणि या सगळ्याची कारणं किंवा प्रकृती अस्वस्थामुळे ते आता मंत्रिमंडळामध्ये नसावेत. अनिल पाटील आणि संजय बनसोडेंच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आज सकाळी जेव्हा अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते नागपूरमध्ये त्यावेळी बोलत असताना त्यांनी एक असं स्टेटमेंट केलं की आता जे मंत्री होत आहेत ते 2.5 वर्षासाठी मंत्री असणार आहेत, केवळ 2.5 वर्षासाठी ते मंत्री असतील. म्हणजे राजरत्नने जे सांगितलं की शिवसेना हा फॉर्म्युला अप्लाय करणार होती, तो फॉर्म्युला इथे अजित पवारांनी अप्लाय केला. म्हणजे दोघेही अप्लाय करण्याची शक्यता दिसते तुला. ओके, आता आपण थोडंसं आपल्या पुण्याकडे येऊयात. पुण्याची जर आता आपण परिस्थिती बघितली, पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला खूप चांगल्या पद्धतीने कॅबिनेट मंत्रिपद आलेली आहेत आणि पुण्याचा जर विचार केला तर 3 कॅबिनेट मंत्रिपद आणि 1 राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे. तर त्यात पुण्यात जर आता आपण बघितलं प्रत्यक्ष पुणे शहरामध्ये 1 कॅबिनेट आहे आणि 1 राज्यमंत्रीपद आहे. म्हणजे पर्वतीला माधुरी मिसाळ यांना राज्यमंत्रीपद मिळालंय तर चंद्रकांतदादा पाटलांना कोथरूडमधून जे निवडून आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. काय सांगता येईल तुला हा बॅलन्सिंग शहरातला करण्यासाठी हे सगळं करण्यात आलं? निश्चितच एकंदरीतच माधुरी मिसाळ या 4 टर्म आमदार आहेत त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी असेल हे बोल जात होतं. मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी साधारणतः शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. मात्र त्यांना राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे. आणि पुणे जिल्ह्यात जर आपण स्पेसिफिक बोललो तर राहुल कुल यांचं नाव मंत्रिपदाच्या चर्चेत होतं. आणखी मी तुला बरीच नावं ऍड करणार त्यात, पण मला पहिले हे सांग की ह्यांचं बॅलन्सिंग कसं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे 2 म्हणजे स्वतः अजितदादा आणि दत्ता मामा भरणे, आणि शहरात जर पाहिलं तर भाजपचे 2, 1 अर्थातच राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि चंद्रकांतदादा पाटील कॅबिनेट. म्हणजे हे बॅलन्स साधलेलं आहे का ग्रामीण मध्ये? कारण की आता जर आपण निवडीचे निकाल बघितले त्यात सुद्धा तसंच आहे ना. 7 जागा जर आपण पाहिल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर दादांच्या आलेल्या आहेत बऱ्यापैकी चांगल्या जागा, आणि शहरामध्ये अर्थातच वर्चस्व भाजपचं राहील. तर ते बॅलन्स साधण्यासाठी केलंय का? नक्कीच. पुणे जिल्हा हा भाजपासाठीही आणि राष्ट्रवादीसाठी महत्वाचा जिल्हा आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यावर अर्थातच भाजप आणि राष्ट्रवादीचं मोठ्या प्रमाणावर जे आहे ते लक्ष असल्याचं पाहायला मिळतं. जिल्हा म्हणून जर आपण बोललो तर जिल्ह्यामध्ये भाजपच्या 9 जागा आहेत, त्या खालोखाल अजित पवारांच्या 8 जागा आहेत. त्यामुळे दोघांनी म्हणजे पुणे शहर म्हणून 2 मंत्रिपद, ग्रामीण म्हणून 2 मंत्रिपद असं देत तो समतोल साधला असा. नक्की. आता जरा धक्कादायक राजदत्त तुझ्याकडे येतं. पुण्यातली नावं जी फार महत्वाची आहेत. आता संकेत मला राहुल कुल, आणखी 1 नाव सांगतो मी सुनील शेळके, आणखी 1 नाव सांगतो महेश लांडगे, आणखी 1 नाव सांगतो अण्णा बनसोडे. अरे जी माणसं राष्ट्रवादीमध्ये, जी माणसं भाजपमध्ये एकनिष्ठ म्हणून गेली अनेक वर्ष निवडून येत आहेत. राहुल कुल तर आता 4थ्यांदा 3 टर्म निवडून आले. सुनील शेळके या ठिकाणी अगदी सर्व पक्षीयांनी त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला, त्या ठिकाणी त्यांना मिळालं नाही. सगळ्यात जास्त लीड आणि त्यांना चांगली मताधिक्य मिळालेला आहे. अण्णा बनसोडे एक तर तिकीट मिळता अशी परिस्थिती असलेल्या माणसाला तिकीट मिळून तो निवडून आला. महेश लांडगे भाजपच्या बाबतीत विचार केला तर मग या नावांना का डावललं गेलं? सर आपण पाहिलं तर अर्थात 3 पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे कुठंतरी सगळ्यांना जी मंत्रिपदं वाटायला आलेली आहेत त्यानुसार त्यांनी प्रेफरन्स दिलेला आहे. आणि ज्या पद्धतीने अजित पवारांनी सांगितलेलं आहे की 2.5 वर्षाचा फॉर्म्युला आम्ही अप्लाय करतोय, त्यामुळे कुठेतरी
त्यांनी पक्षांतर्गत इथं जे इच्छुक आहेत, इतर आमदार जे इच्छुक आहेत मंत्रिपदासाठी, त्यांना कुठेतरी त्यांची नाराजी दूर व्हावी यासाठी त्यांनी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला सांगितलेला आहे. परंतु सुनील शेळके ज्या पद्धतीने निवडून आलेले आहेत, सुनील शेळके विरुद्ध इतर सर्व अशी जी लढत झालेली होती आणि विशेष म्हणजे ते 1 लाखापेक्षा अधिकच्या मताधिक्याने निवडून आले, त्यामुळे त्याचं कुठेतरी बक्षीस म्हणून त्यांना ऍटलिस्ट राज्यमंत्री पदावरती सुद्धा त्याची वर्णी लागेल असं वाटत असताना त्यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर जसं तुम्ही सांगितलं की पिंपरीमधून जे अण्णा बनसोडे आहेत त्यांची सुद्धा मंत्रिपदावरची वर्णी लागेल असं सांगण्यात येत होतं, कारण हे एकनिष्ठ अजित पवारांशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते आहेत. परत अर्थात भोसरी विधानसभा मतदारसंघामधून जर महेश लांडगे असतील, त्यांची सुद्धा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागेल असं सांगण्यात येत होतं, सुद्धा त्यांची सुद्धा मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्षाकडून वर्णी लागण्यात आलेली नाही. त्यामुळे कुठेतरी तिन्ही पक्षांनी कुठेतरी ज्या आपल्या वाट्याला मंत्रिपद आलेली आहेत त्यानुसार कुठेतरी एकंदरीत मार्ग काढण्याचा प्रयत्न एकंदरीत केल्याचं दिसून येत आहे. नक्कीच. आता आपण मुळातच एक आपण विभागनिहाय जाऊयात, म्हणजे प्रत्येकाला कळेल की कुठे कुणाला मंत्रिपद मिळालेली आहेत, कुठल्या पक्षाला पण मंत्रिपद मिळालेली. उदाहरणार्थ आता आपण पश्चिम महाराष्ट्र सुरू केलेलं आहे, पुण्याचं आपण पाहतोच आहे. त्यात तर आता जर आपण पुण्याचं पाहिलं तर भाजपकडे 3 कॅबिनेट मंत्रिपद आलेली आहेत आणि 1 राज्यमंत्रीपद आलेलं आहे. चंद्रकांत पाटील आत्ताच आपण त्यांचा उल्लेख केला अर्थात, आणि माधुरी मिसाळ जे पर्वतीमध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांना मिळालेलं आहे. आता इथे जर आणखी विचार केला आपण, हे पुण्यातले दत्तमामा भरणे आणि दुसरं आपण नाव घेतलं अजितदादांचं, म्हणजे हे पुण्याचा विषय झाला. पश्चिम महाराष्ट्रातली बाकीची नावं काय ती आपण घेऊया, मग आपण पुढे जाऊ. साताऱ्याकडे आपण बोलूयात. साताऱ्यात जर आपण पाहिलं तर शिवेंद्रसिंह राजे भोसले 5 टर्म आमदार अर्थात त्यांचा दावा होताच आणि प्रश्नच आहे, त्यांना मिळणं यावेळी गरजेचंच होतं आणि त्यांना ते मिळालं देखील. पण त्याच जोडीला जयकुमार गोरे माण इथे देखील भाजपनं कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं आहे आणि सातारा हा एकमेव असा जिल्हा आहे ज्याला 4 कॅबिनेट मंत्रीपद मिळालेली आहेत. आणि मी तर म्हणतो सर्वात जास्त कॅबिनेट मंत्रीपद पश्चिम महाराष्ट्रातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त जर मंत्रिपद कॅबिनेट मंत्रिपद कुठल्या जिल्ह्याला मिळाले असेल तो सातारा. तर संकेत काय सांगतील शिवेंद्रसिंह राजे भोसले, जयकुमार गोरे, शिवाय शिवसेनेकडून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शंभूराज देसाई यांना देखील मंत्रिपद मिळालेलं आहे. आणि वाई जिथे मकरंद पाटील जे राष्ट्रवादीकडून त्यांना मिळाले, ही 4 मंत्रिपद आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगताय? शिवेंद्रराजे भोसलेंची वर्णी जी आहे ती मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा ज्यावेळी 9 ऑगस्ट 2022 पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला होता, या विस्तारामध्ये वर्णी लागेल असं बोललं जात होतं. मात्र त्यावेळी त्यांची वर्णी लागली नाही, जे आता कॅबिनेट मंत्रिपदावर शिवेंद्रसिंह राजे भोसलेंची वर्णी लागल्याचं पाहायला मिळतंय. जयकुमार गोरेंच्या बाबतीत जर आपण बोललो तर जयकुमार गोरे एकदा अपक्ष, एकदा काँग्रेस, त्यानंतर 2 वेळा भाजपा असा त्यांचा आमदारकीचा प्रवास राहिल्याचा पाहायला मिळतोय. देवेंद्र फडणवीसांमुळेच जयकुमार गोरेंचा भाजपामध्ये प्रवेश झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. 2014-19 मध्ये ते भाजपामध्ये आले, भाजपाच्या तिकिटावर आमदार झाले. जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीसांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याचं पाहायला मिळतंय. मकरंद पाटील अजित पवारांचे एकनिष्ठ असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे ज्यावेळी अजित पवारांनी बंड केलं होतं त्यावेळी मकरंद पाटील हे काही काळ शरद पवारांसोबत राहिले होते. जेव्हा जाहीर भाषणात अजित पवारांनी त्या सातारच्या सभेमध्ये सांगितलं होतं की मकरंद माझा नातेवाईक लागतो, मात्र तो तिकडं साहेबांसोबत राहिला, इकडे ये तुला मंत्री करतो, तो शब्द दादांनी आता पाळल्याचं पाहायला मिळतंय. आणि शंभूराज देसाई हे तर एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय एकनिष्ठ म्हणूनच ओळखले जातात. ज्यावेळी 16 आमदार पहिल्यांदा एकनाथ शिंदेबरोबर गेले होते त्यातले एक शंभूराज देसाई आहेत आणि त्याची बक्षिसी त्यांना मागच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्र्याचे कॅबिनेट मंत्री झाले, राज्य उत्पादन शुल्क खात्याचे. आणि आता पुन्हा एकदा शंभूराज देसाईंची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी. नक्कीच संकेत, आता पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांना जशी कॅबिनेट मंत्रिपद मिळाली त्या खालोखाल आणखी एक जिल्हा फार महत्वाचा पश्चिम महाराष्ट्रात, तो म्हणजे कोल्हापूर. राजरत्न कोल्हापूरमध्ये प्रकाश आंबेडकर, राधानगरी इथे आणि हसन मुश्रीफ कागल अर्थात ती फार मोठी लढत आपल्याला बघायला मिळाली. आणि अर्थात त्या ठिकाणी हसन मुश्रीफ यांचा विजय झाला आणि समरजित घाटगे यांचा पराभव झाला. प्रश्न असा आहे की तिथे हसन मुश्रीफांना तर म्हणजे जे जुने जाणते ज्येष्ठ आपण ज्यांना म्हणू बाबा छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ 6-7 वेळा ते पण आमदार झालेले, तर त्यापैकी हसन मुश्रीफांची मात्र वर्णी लागलेली आहे. आणि प्रकाश आंबेडकरांना यावेळी मात्र शिवसेनेनं संधी दिलेली आहे. तर कोल्हापूरवर देखील विशेष प्रेम या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून दिसून आलंय. काय सांगते दोघांना? सर, या मंत्रिमंडळामध्ये कोल्हापूरला 2 कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले आहेत. एक प्रकाश आंबेडकरांना शिवसेनेनी संधी दिलेली आहे राधानगरी जिल्हा कोल्हापूर मधून, तर
त्याचबरोबर कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांना संधी देण्यात आलेली आहे. त्यावेळी आपण पाहिलं तर हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाकडून समर्जित घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आणि त्यांना शरद पवार गटाने उमेदवार पहिली तुतारी ज्यांनी वाजवली, पहिली हातात घेतली तुतारी वाजवण्यासाठी इनकमिंग ते अर्थात समर्जित घाडगे अत्यंत अटीतटीची लढत झाली आणि या लढतीमध्ये हसन मुश्रीफ यांचा विजय झाल्याने अर्थात ते ज्येष्ठ नेते असल्यामुळं त्यांना अजितदादांनी परत एकदा मंत्रिमंडळामध्ये संधी दिलेली आहे. आणि दुसरी बाब म्हणजे शरद पवार यांनी सांगितलं होतं की आपल्याला हसन मुश्रीफ यांचा पराभव करायचा, तरी सुद्धा हसन मुश्रीफ निवडून आलेले आहेत आणि त्याचं कुठेतरी बक्षीस अजितदादांनी. तुम्हाला आठवत असेल समर्जित गाडगे आणि हसन मुश्रीफ म्हणजे मीच यावेळी आमदार होणार वगैरे असं समर्जित गाडगे म्हणाले होते, तेव्हा हसन मुश्रीफांनी उत्तर दिलं होतं बघूया जेव्हा मैदानात लढता येईल तेव्हा ठरवू आपण, आणि हसन मुश्रीफ निवडून आले. म्हणजे अर्थात या ठिकाणी हसन मुश्रीफांची ताकद पण कोल्हापूरकरांची किंवा कागलकरांची कळून आली. आता आपण जाऊयात अर्थातच कोकणात. ते मुंबईसह कोकणच्या वाट्याला काय आलं, 8 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद आलेलं आहे. म्हणजे एवढं कोकणच्या वाट्याला पण चांगलं भरघोस मिळालेलं आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपकडे 4 कॅबिनेट मंत्रीपद आहेत, शिवसेनेकडे 3 कॅबिनेट मंत्रीपद आहेत आणि राष्ट्रवादीला 1 कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. राष्ट्रवादीनं एकमेव जर तिथे कुठलं कॅबिनेट मंत्रीपद दिलंय म्हणजे एकमेव मंत्री जर कोण असेल तर आदिती तटकरे, अर्थात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आता प्रश्नसंकेत मला असा पडतो की मुळात कोकणामधून खूप चांगल्या पद्धतीने शिवसेना आणि भाजपची आमदार निवडून आले होते, त्यातनं अक्षरशः चाळणी लावून फिल्टर करून नावं काढलेली आहेत. त्यात जर आपण पाहिलं तर जुन्यांपैकी 4 जण जर आपण पाहिली म्हणजे 2 जण जर आपण पाहिली, 2 म्हणण्यापेक्षा सुद्धा एकच, मंगल प्रभात लोढा यांनाच या ठिकाणी वर्णी लावली गेली. पण आशिष शेलार, गणेश नाईक, नितेश राणे यांना मात्र यावेळी संधी देण्यात आली. काय सांगता येईल तुला या तिघांना? आशिष शेलार हे देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये शेवटच्या 2.5 महिन्यामध्ये जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता त्यावेळी शिक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. त्यानंतर मागच्या सरकारमध्ये आशिष शेलार हे मंत्री होतील असं वाटलं होतं, मात्र त्यांची वर्णी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी लागली. मात्र आता आशिष शेलारांनी थेट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. वांद्रे पूर्व मतदारसंघातनं हॅट्रिक त्यांनी मारलेली आहे वांद्रे पश्चिम मधून, आणि ते वांद्रे पूर्व त्यांचा भाऊ उभा होता विनोद शेलार. आता जर आपण पाहिलं तर आशिष शेलार हे कॅबिनेट मंत्री झालेले आहेत. गणेश नाईक हे एक सिनियर आमदार आहेत, राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळी ते मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आमदारकी बरोबरच मंत्रिपदाचा त्यांना अनुभव आहे. एक सिनियर नेता म्हणून गणेश नाईक यांची वर्णी लागल्याचं पाहायला मिळतंय. नितेश राणे कणकवलीतनं तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर 2014ला, त्यानंतर 19-24ला भाजपाकडनं आमदार झालेले आहेत. एक हिंदुत्ववादी आमदार म्हणून ते स्वतःला प्रमोट करतात. तू आता उल्लेख केलास म्हणून त्यांनी स्पष्टच सांगितलं की मला फक्त हिंदूंची मतं मिळाली, मला मुस्लिमांची मतं मिळालेली नाहीयेत. हा, आणखी त्यामुळे नितेश राणेंनी जो हिंदुत्वाचा प्रचार महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून केला होता, म्हणजे गोपीचंद पडळकर आणि नितेश राणे दोघच हिंदुत्वाचे लढत होते. गोपीचंद पडळकरांची वर्णी मंत्रिमंडळात लागली नाही, नितेश राणेंची जी आहे ती मंत्रिमंडळात वर्णी लागल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच. आता आणखी नावं आहेत राजरत्न. उदय सामंत तर मागच्या वेळी मंत्रिमंडळात होते. अर्थात 3 नावं शिवसेनेने एक्स्ट्रा यावेळी जर आता आपण पाहिलं तर आपल्याला कोकण पाहायला मिळतात. भरत गोगावले, प्रताप सरनाईक आणि योगेश कदम. काय सांगता येईल अगदी थोडक्यात येते का? कोकणामध्ये अर्थात शिवसेनेचा बालेकिल्ला हा कोकण समजला जातो, अर्थात एकसंध शिवसेनेचा. आता परत एकदा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा कोकणाने जे आहे ते भरभरून दिल्याचं पाहायला मिळतंय. अर्थात कोकणातून शिवसेनेने 3 कॅबिनेट मंत्री आणि 1 राज्यमंत्री दिलेला आहे. जर पाहिलं तर उदय सामंत रत्नागिरीमधून निवडून आलेले आहेत मतदारसंघातून, त्यांची वर्णी लावण्यात आलेले. भरत गोगावले जे की 3 वर्षापासून इच्छुक आहेत, अर्थात त्यांचा कोट आज त्यांनी तो परिधान करून मंत्रिपदाची फायनली शपथ घेतलेली आहे. त्या भरत गोगावले तोच कोट आहे का, म्हणजे फुल होता का हाफ होता? म्हणजे आज ते आपल्याला हाफ जॅकेट घालताना दिसले का कोट मंत्रिपद मिळाल्यानंतर घालणार कोण असतो? अर्थात भरत गोगावलेंची वर्णी लागलेली आहे. त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांची सुद्धा जे की ठाण्यामधून येतात त्यांची सुद्धा वर्णी लागलेली आहे. आणि त्याचबरोबर योगेश कदम जे की रामदास कदम यांचे पुत्र आहेत, त्यांची राज्यमंत्री म्हणून परत एकदा अर्थात पहिल्यांदाच त्यांची वर्णी लागलेली आहे. अर्थात ज्या पद्धतीनं आपण वारंवार पाहतोय की ठाकरेंच्या शिवसेनेवरती जर अधिक आक्रमकपणे कोण हल्ला करत असेल तर ते रामदास कदम करत होते. त्यामुळे त्यांच्या मुलाला याचं बक्षीस म्हणून एकंदरीत राज्यमंत्री पद दिल्याचं पाहायला मिळतं. अगदी रामदास भाईंचे सुपुत्र योगेश कदम यांना या ठिकाणी संधी मिळालेली आहे.
आणि राष्ट्रवादीकडून संकेत एक नाव, अगदी एकच कॅबिनेट, अदिती तटकरे. काय म्हणजे कुटुंब व कल्याण विकास मागच्या वेळी त्यांना मंत्रिपद होतं, यावेळी पुन्हा तेच मंत्रिपद असं मिळेल? कारण की आता लाडक्या बहिणींनीच तारला मला असं अजितदादा वारंवार सांगतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात कितपत स्थान मिळालंय त्यातलं एक नाव तरी अदिती तटकरे आहे आणि त्यांना ती मिळालेलं आहे. काय सांगता येईल? आदिती तटकरे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या सुनील तटकरेंच्या कन्या, मागच्या वेळेस फर्स्ट टर्म असूनही 2019ला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या राज्यमंत्री बनल्या. त्यानंतर एकनाथ शिंदेच्या सोबत किंवा भाजपा महायुती सोबत ज्यावेळी अजित पवार आले त्यावेळी ज्या एकमेव महिला मंत्री होत्या त्याच्यामध्ये आदिती तटकरेंचा समावेश आहे. आता पुन्हा त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि लाडकी बहीण योजना महाराष्ट्रभर राबवण्यामध्ये त्यांच्या खात्याचा, महिला बाल विकासचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा तेच खातं त्यांच्याकडे जाऊ शकतं आणि त्याच अनुषंगाने त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच, जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली आणि सोलापूरच्या वाट्याला काही आलेलं नाहीये मंत्रिपद, तसंच कोकणात देखील पालघरच्या वाट्याला काहीही आलेलं नाही. आणि आपल्याला आठवते पालघरला भाजपचे देखील आमदार निवडून आलेले आहेत. मधला तो प्रसंग आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, वसई, नालासोपारा आणि या सगळ्यामध्ये घडला होता. आता आपण जाऊयात मराठवाड्यामध्ये. मराठवाड्याच्या वाट्याला काय आलंय? 5 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद आलेलं आहे. या ठिकाणी संकेत, जर आता आपण पाहिलं तर भाजपाला 2 कॅबिनेट मंत्रीपद आणि 1 राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे. अतुल सावे हे नाव रिपीट केलं गेलंय, पण 2 नावं आहेत, त्या दोन्ही महिला आहेत, पंकजा मुंडे आणि मेघना बोर्डीकर. काय सांगताय? पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या आमदार आहेत आणि एकंदरीत जर आपण पाहिलं मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष जो मधल्या काळामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तीव्र झाला होता, त्यावेळी ओबीसी समाजाची आक्रमकपणे बाजू पंकजा मुंडेंनी घेतली होती. मनोज जरांगे पाटलांवर टीका करणं असेल किंवा लक्ष्मण हाकेंचं समर्थन असेल, या दोन्ही गोष्टी पंकजा मुंडेंनी केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आणि आता पंकजा मुंडे या थेट कॅबिनेट मंत्री झालेले आहेत. म्हणजे त्या जे काही सांगत होते की माझा सध्या वनवास सुरू आहे, तो वनवास पंकजा मुंडेंचा संपल्याचं पाहायला मिळतंय. मेघना साकुरे बोर्डेकरांविषयी जर आपण बोललो तर त्यांचे मिस्टर हे IPS अधिकारी आहेत. वडील 5 टर्म आमदार होते आणि आता त्या दुसऱ्या टर्म मध्ये राज्यमंत्री झाल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच. यानंतर मी तुझ्याकडे येईन. संजय शिरसाट हे एक नाव, गेली वर्षभर आपण जर पाहिलं तर 2 संजय आपल्या टीव्हीवर कायमच दिसायचे. संजय राऊत बोलले की संजय शिरसाट आहेत, अर्थात मध्ये नितेश राणे बोलायचे, ती गोष्ट वेगळी. पण हे संजय शिरसाट जे प्रवक्ते म्हणून शिवसेना शिंदे गटाचे होते आणि त्यांना शेवटी मंत्रिपदी त्यांची वर्णी लागली. नुसती मंत्रिपद नाही, कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे. महाराष्ट्रातलं एकमेव कॅबिनेट मंत्रिपद जे शिवसेनेच्या वाट्याला आले ते त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. अर्थात त्यांच्यासाठी ते फार सोयीचं झालं, कारण की मुळातच संदीपान भुमरे आणि ते खासदार झाले. विनोद भुमरे त्यांचं विलास भुमरे त्यांचे सुपुत्र पहिल्यांदाच आमदार झाले, त्यामुळे संजय शिरसाटांना ते मंत्रिपद मिळणार होतं. काय सांगते संजय शिरसाटांबद्दल? अगदी 2 वाक्य. जर पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि संजय विरुद्ध संजय अशी लढत आपण एकंदरीत या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये पाहिली आणि त्याच कुठेतरी बक्षीस आज जे संजय शिरसाट यांना कॅबिनेट मंत्रिपदावरती थेटपणे वर्णी लागली. जसं तुम्ही सांगितलं सर की अर्थात संदीपान भुमरे खासदार झाले, त्यामुळे त्यांचा प्रश्नच नव्हता की त्यांना मंत्रिपद मिळेल आणि त्यामुळे संजय शिरसाट यांचा पत्ता अगदी क्लिअर झाला आणि त्यामुळे थेटपणे शिंदेच्या कोट्यातून त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदावरती वर्णी लागली. नक्कीच. संकेत, आता आणखी राष्ट्रवादीच्या बद्दल आपण बोलूया. 2 कॅबिनेट मंत्रिपद आहेत. धनंजय मुंडे, जे अगदी नावच सकाळपासून फोन गेलाच नाही असं सगळं झालं, पण धनंजय मुंडेंना फोन जाणार नाही असं होईल असा प्रश्न येतच नाही आणि धनंजय मुंडेंना अर्थातच फोन झाला होता. आणि आणखी एक नाव त्याच्यासोबत आलं ते म्हणजे बाबासाहेब पाटील. म्हणजे खरं म्हणजे दादांची भाषणं आठवा आपण, ज्या ज्या ठिकाणी दादा गेलेत आणि म्हणालेत की तुला मंत्री करेन, तर अर्थात दादा पाडीन म्हणतात, मंत्री करून म्हणतात, अर्थात त्यातले कुठले शब्द खरे ठरतात काय, पण त्यांना जे द्यायचं असतं ते देतात. हे आपण बघितलेलं आहे, लोकसभेला पण आपण बघितलं आणि आता अगदी विधानसभेला पण. तर दादानी बाबासाहेब पाटलांना देखील या ठिकाणी कॅबिनेट मंत्रिपद दिलेलं आहे. संकेत, काय सांगता येईल? दोन्ही मुंडे एक 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 आता इथं महत्वाचा मुद्दा आहे, ज्या परळीमधून कमळच गायब झालं होतं, परळीतून कमळच गायब झालं, बरोबर, त्याच परळीतल्या बहीण भावांना आज दोघांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळालेली आहेत, बरोबर. एकेकाळी हेच बहीण भाऊ एकमेकांच्या विरोधात लढले, नंतर एकेकाळी हेच बहीण भाऊ एकमेकांसाठी लढले, बरोबर. आणि आता दोघेही हे बहीण भाऊ मंत्रिमंडळात असणार आहेत. त्यामुळं आता तिथे कमळ नाहीये असं म्हणायला आता तुम्हाला वाव नाहीये, कारण की आता संधी आहे. त्यामुळे संगीत, काय सांगता येईल? बहीण भावांना वर्णी लागली धनंजय मुंडे आणि बाबासाहेब पाटील. अर्थातच राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला बहीण भावांची जोडी पाहायला मिळणार आहे. बाबासाहेब पाटलांविषयी जर आपण बोललो तर
2009 ला राष्ट्रीय समाज पक्षाकडनं बाबासाहेब पाटील निवडून आले होते. 2014 ला त्यांचा पराभव झाला. मात्र 2019च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, निवडणूक लढली, जिंकली. अजित पवारांनी बंड केल्यानंतर ते अजित पवारांसोबत आले. 2024 ला पुन्हा निवडणुकीला उभे राहिले, निवडणूक लढले, जिंकले. त्यामुळं अजित पवारांनी तर भर सभेत सांगितलं होतं की तुम्हाला मंत्रीपद तुम्ही निवडून द्या, मी बाबासाहेबांना मंत्री करतो. आणि आज बाबासाहेब देशमुख हे मंत्री झाल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच बाबासाहेब पाटील पण राजरत्न थोडासा नाराज आहे, कारण की राजरत्न ज्या नांदेडमधून येतो त्या नांदेडलाच काही मिळालेलं नाहीये संकेत. अर्थात केवळ नांदेड नाही, मराठवाड्यामध्ये नांदेड, जालना, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळालेलं नाहीये. अर्थात प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रात सांगली आणि सोलापूरच्या वाट्याला काही आलेलं नाहीये, इकडे कोकणात गेलं तर पालघरच्या काही वाट्याला आले नाही, आणि इकडे नांदेड, जालना, हिंगोली, धाराशिव या ठिकाणी काही मिळाले. एकेकाळी नांदेडमधून मुख्यमंत्री निवडून आलेले आहेत. जालना रावसाहेब दानवेंचं तर अक्षरशः त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं की त्यांना अर्जुन खोतकरांना काहीतरी तू दुपारी म्हणाला होतास की चर्चा होती वगैरे. हिंगोली तर म्हणजे नाहीच काही. संतोष बांगरांनी आपलं आमदार राहणं आहे. आणि धाराशिव जिथे एक तानाजी सावंत पण त्यांना यावेळी डावलण्यात आलं. अर्थात आता आपण जाऊयात विदर्भाकडे. विदर्भाच्या वाट्याला 4 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद. मुख्यमंत्री स्वतः विदर्भातून येतात तेव्हा ते आहेतच तिथे. आता चंद्रशेखर बावनकुळे, संकेत खरं म्हणजे माणसानं कसं संयमी असावं हे उदाहरण या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळेंच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळालं. 2014ला मंत्री, 2019ला तिकीट नाकारलं, प्रदेशाध्यक्ष झाले, काम केलं, 2024ला परत तिकीट मिळालं, निवडून आले, आता प्रदेशाध्यक्ष पण आहेत आता या घडीला तरी, आणि मंत्री देखील होणार आहेत. काय सांगता येईल संकेत चंद्रशेखर बावनकुळेंबद्दल? मग पुढची नावं घेतो. कामठी विधानसभा मतदारसंघातनं चंद्रशेखर बावनकुळे हे विजयी झालेले आहेत. 2014ला त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये ऊर्जा खात्याची जबाबदारी जी आहे ती सांभाळल्याचं पाहायला मिळालं. मात्र 2019ला जी प्रमुख नेत्यांची तिकीटं कापली होती, मग विनोद तावडे असतील, प्रकाश मेहता असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, नंतर मग आपण पक्षासोबत आहोत, पक्षाने जे टेकचंद सावरकरांना कामठी विधानसभेत उमेदवारी दिली आहे त्यांचा प्रचार आपण करू आणि त्यांना निवडून आणू असं म्हटलं होतं, आणि टेकचंद सावरकर निवडून देखील आले. त्यानंतर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ते विधान परिषदेवर निवडून गेले. विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर मंत्रिपदाची संधी त्यांना आली होती, मात्र मग त्यांची प्रदेशाध्यक्षपदी जी आहे ती वर्णी लागली. युवा वॉरियर सारख्या महत्वपूर्ण संकल्पना भाजपाच्या संघटना पातळीवर त्यांनी राबवल्यात. त्याचं यश म्हणून भाजपाला 132 जागा मिळाल्या, आणि आज त्याची बक्षीसही चंद्रशेखर बावनकुळेंना मिळाल्याचं पाहायला मिळतंय कॅबिनेट मंत्रिपदाच्या रूपाने. आणि मंत्रिमंडळाची जी आज विस्ताराची सुरुवात झाली ती चंद्रशेखर बावनकुळेंच्या शपथविधीपासून नक्की. आणि तू म्हणतोस की 2014ला त्यांना ऊर्जा मंत्री होते, त्यांच्याकडे जी ऊर्जा आहे ती ऊर्जा त्यांनी टिकून ठेवली होती. म्हणजे मंत्रिपद जरी गेलं पुढे तर ती ऊर्जा टिकून, कदाचित पुन्हा एकदा त्यांना ऊर्जा मंत्रिपद मिळतं की काय कोणास ठाऊक. पुढे अशोक उईके, आकाश फुंडकर आणि पंकज भोयर म्हणजे 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री. भाजपनं यावेळी अक्षरशः म्हणजे यवतमाळ असो, बुलढाणा असो, या सगळ्या जिल्ह्यांवर अक्षरशः मेहरबानी दाखवलेली आहे. अशोक उईके यांना राळेगाव मधून, आकाश फुंडकर यांना खामगाव मधून आणि पंकज भोयर यांना वर्ध्यातून त्यांची वर्णी लागली. काय सांगता येईल तिघांबद्दल अगदी थोडक्यात? ही 3ही नावं खरं तर चर्चेमध्ये नव्हती. जी संभाव्य मंत्रिपदाची यादी येत होती, इथं कुठेतरी भाजपने धक्का तंत्राचा वापर केल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे मुनगंटीवार आऊट आणि उईके असतील, आकाश फुंडकर असतील किंवा मग पंकज भोयर असतील, हे इन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 3ही नवीन चेहरे आहेत. भाजपाने नव्या जुन्यांचा समतोल इथं साधल्याचं पाहायला मिळतं. नक्की. म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ दोन्ही ठिकाणी कसा समतोल साधता येईल असा हा प्रयत्न केला गेलेला आहे. तुझ्याकडे तो राजरत्न, शिवसेना 1 कॅबिनेट मंत्रीपद आणि 1 राज्यमंत्रीपद आहे. संजय राठोड म्हणजे मंत्रिमंडळात होते तरी त्यांच्या विरोधात नाराजी, मंत्रिमंडळात राजीनामा दिल्यानंतर परत त्यांना मंत्रिमंडळात घेऊ नका असं देखील त्यांच्या विरोधात. म्हणजे विरोधी पक्ष पण त्यांच्या विरोधात आणि पक्षातले पण त्यांच्या विरोधात, म्हणजे युतीतले पण. इतकी वाईट परिस्थिती संजय राठोडांबद्दल. पण संजय राठोडांना मंत्रिपद हे मिळतच मिळतं, आणि ते यावेळी पण मिळालं. काय सांगता? संजय राठोड अर्थात आपण पाहिलं तर सर ते दिग्रस विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. अर्थात यावेळेसची लढाई जर आपण पाहिली तर माणिकराव ठाकरे जे की काँग्रेसचे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष पण होते काँग्रेसचे, माणिकराव ठाकरे विरुद्ध संजय राठोड अशी लढत झालेली होती ना. या लढतीमध्ये संजय राठोड हे विजयी झाले, आणि बऱ्याच दिवसापासून ते एका प्रकरणावर वादाच्या भोवऱ्यात आहेत. अर्थात चित्रा वाघ ज्या आहेत वारंवार त्यांच्यावरती टीका करत असतात की आमची न्यायालयीन लढाई सुरू आहे,
न्यायालय ठरवेल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं चित्रा वाघ म्हणत आता होत्या. आता राज्याने नाव घेतलं चित्रा वाघ यांचं देखील नाव चर्चित होतं संकेत, म्हणजे विधान परिषदेला जरी त्या गेल्या असल्या तरी त्यांचं नाव देखील चर्चित होतं. हा, कारण त्यांच्या मागे जो बंजारा समाज आहे त्यांना खूप मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांना एकंदरीत जर पाहिलं तर मंत्रिपदावरती त्यांची वर्णी लागल्याचं दिसून येते. दुसऱ्या बाजूला आशिष जयस्वाल यांची सुद्धा राज्य मंत्रिपदावरती शिवसेनेने वर्णी लावली. नक्कीच. आता संकेत, शेवटचं नाव आहे राष्ट्रवादीचं, अर्थात ते देखील एक राज्यमंत्रीपद, आणि पुसद यवतमाळ त्याला देखील एकमेव दादानी या ठिकाणी पद घेतलेलं आहे, राज्यमंत्रीपद मिळवलेलं आहे. इंद्रनील नाईक यांच्याबद्दल काय सांगता येईल? नाईक परिवाराचं पुसद मतदारसंघावर मागच्या 52 वर्षापासून वर्चस्व आहे. या नाईक परिवाराने आणि पुसदने राज्याला 2 मुख्यमंत्री दिलेत, वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक. वसंतराव नाईक तर सलग 11 वर्ष मुख्यमंत्री राहिले होते. आणि त्याच घरामध्ये आता पुन्हा एकदा अनेक वर्षांनी इंद्रनील नाईकांच्या रूपानं राज्यमंत्रीपद आल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच. संकेत, फक्त आता एकच प्रश्न हा आहे की भले विदर्भामध्ये खूप काही दिलं असलं तरी विदर्भातल्या 7 जिल्ह्यांना काही मिळालं नाही. अकोला, वाशिम, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अमरावती या 7ही जिल्ह्यांना काही मिळालेलं नाहीये. त्यामुळं कदाचित कुठे ना कुठेतरी आता सेटबॅक काय, भाजप कशा पद्धतीने रणनीती आखणार आहे किंवा महायुतीचं सरकार काय करणार आहे, महायुतीच ते मंत्रिमंडळ ठरवेल. आता आपण अगदी शेवटाकडे आलेलो उत्तर महाराष्ट्राकडे. उत्तर महाराष्ट्रामधली परिस्थिती काय? उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला 8 कॅबिनेट मंत्रिपदी आलेली आहेत. 8 कॅबिनेट मंत्रिपद, एकही राज्यमंत्रीपद नाहीये. 8ची कॅबिनेट मंत्रिपद. म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे अक्षरशः दिग्गजांना देखील त्या ठिकाणी स्थान मिळालेलं. त्यामध्ये भाजपची नावं संकेत तुला सांगतो, 4 कॅबिनेट मंत्रिपद आहेत. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी, गिरीश महाजन जामनेर संकटमोचक, त्यांच्यावर संकट येते का असा प्रश्न पडला होता, पण नाही, शेवटी ते आलेच. जयकुमार रावल आणि संजय सावकारे. अर्थात जयकुमार रावल आणि संजय सावकारे ही 2 जरी आता मंत्रिमंडळासाठी नवीन नावं असली तरी 2 नावं राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन ही पूर्वीच्या मंत्रिमंडळात होती. खरं तर गिरीश महाजन हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होतील तशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आपणही काल तसं विश्लेषण केलं होतं की गिरीश महाजनांना जर मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही तर गिरीश महाजन हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होतील. मात्र त्यांनी 4 नंबरला मंत्रिमंडळात शपथ घेतली. राधाकृष्ण विखे पाटील जे खरं तर 2014ची निवडणूक तोंडावर असताना, अवघ्या 2 महिन्यावर निवडणूक आली असताना महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये आले. त्यामध्ये 2 महिन्यासाठी ते गृहनिर्माण मंत्री झाले. नंतर आता महसूल खात्यासारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी होती आणि आता पुन्हा एकदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. जयकुमार रावल हे सिंदखेड राजा मतदारसंघातून येतात, सिंदखेडामधून येतात आणि देवेंद्र फडणवीसांच्या मागच्या सरकारमध्ये 2014 ते 19 मध्ये त्यांनी पर्यटन आणि राजशिष्टाचार विभागाचे मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. मात्र मागच्या सरकारमध्ये त्यांना संधी मिळाली नव्हती. आता पुन्हा त्यांचं कमबॅक मंत्रिमंडळामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. संजय सावकारे मात्र या मंत्रिमंडळातला नवीन चेहरा आता पाहायला मिळतोय. देवेंद्र फडणवीसांची जेव्हा गटनेतेपदी निवड झाली होती त्यावेळी उत्तर महाराष्ट्रातनं संजय सावकारेंनीच त्यांना अनुमोदन देखील दिलं होतं त्या प्रस्तावाला आणि आता संजय सावकारे मंत्री झाल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच. शिवसेनेकडे 2 कॅबिनेट मंत्रिपद आले, राजरत्न दादा भुसे आणि गुलाबराव पाटील. अर्थात जुनीच नावं आहेत, पण जुनी नावं असते तरी ही 2 चेहरे हे शिवसेनेचे चेहरे आहेत. म्हणजे केवळ या शिवसेनेचे नव्हे, एकसंध असलेल्या शिवसेनेचे चेहरे आहेत. त्यामुळे त्यांना डावलणं हे अशक्य होतं. त्यामुळे एकनाथ शिंदेनी पुन्हा एकदा त्यांची वणी लागली. काय सांग? निश्चितपणे हे शिवसेनेचे अत्यंत महत्वाचे आणि मोठे नेते आहेत. दादा भुसे जर पाहिलं सर तर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामधून निवडून येतात आणि त्याचबरोबर गुलाबराव पाटील जे की जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून निवडून येतात. गुलाबराव पाटील जर पाहिलं तर आपण याआधी पाणी पुरवठा मंत्री होते. त्यांची अर्थात हे 2 महत्वाचे चेहरे असल्यामुळे आणि एकसंध शिवसेनेचे महत्वाचे चेहरे असल्यामुळे यांना डावलून एक शिंदेना चालणार नव्हतं. त्यामुळे परत एकदा ह्या दोघांची सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदावरती त्यांनी वर्णी लावली. नक्कीच. संकेत, आणि अगदी शेवटच्या राष्ट्रवादीचे 2 कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले आहेत. नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे. अर्थात विधानसभेचे उपाध्यक्ष राहिलेले नरहरी झिरवाळ, मध्ये त्यांचाच मुलगा त्यांच्यावरच उभं राहतो की अशी परिस्थिती. आणि नरहरी झिरवाळ मुळातच काय म्हणतो आपण त्याला की एक राष्ट्रवादीचा एक विशिष्ट चेहरा आहे, ज्या चेहऱ्यानं कायम राष्ट्रवादीला साथ दिलेली आहे, एकनिष्ठ म्हणून त्यांनी राहिलेले आहेत. त्यांच्या बदली ती माळ पडली. आणि माणिकराव कोकाटे सिन्नर, आठवते तुला जेव्हा दादांना म्हणजे दादा म्हणले मी शिरूर मधून लढणार वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या, तो माणिकराव कोकाटे स्वतः म्हणले तुम्ही माझ्या इथून लढा सिन्नर मधून. तेव्हा दादा म्हणाले तुझं लढ, मी बघतो. म्हणजे आणि अशा माणिकराव कोकाटेंना आपण पाहिलं तर दादांनी मंत्रिमंडळात स्थान दिलेलं. काय सांगताय?
नरहरी झिरवाळांनी ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागली होती त्यावेळी असं म्हटलं होतं की आता विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतलाय, आता मंत्रिपदाचा अनुभव घ्यायची इच्छा आहे, बघू पक्ष नेतृत्व काय संधी देतं ते. आणि राज्यातली पहिली विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती नरहरी झिरवाळांची जाहीर झाली होती. त्यामुळे नरहरी झिरवाळांची आता मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे, थेट कॅबिनेट मंत्रिपदावर. आणि माणिकराव कोकाटेंचं नाव मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये होतं, मंत्रिपदासाठी चर्चेत होतं, मात्र त्यांना राज्यमंत्री पद मिळेल असं बोललं जात होतं. मात्र माणिकराव कोकाटेंनाही लॉटरी लागली आहे, सिन्नरमधून दुसऱ्यांदा विजयी झाले, थेट कॅबिनेट मंत्री म्हणून आता काम करताना आपल्याला पाहायला मिळणार. नक्कीच हे होतं उत्तर महाराष्ट्र. 8 कॅबिनेट मंत्रीपद उत्तर महाराष्ट्राला मिळाले, फक्त एक की नंदुरबार जिल्ह्याच्या वाट्याला मात्र त्या ठिकाणी काही आलेलं नाही. एकंदरीत मंत्रिमंडळाचा विस्तार तर झाला, 42 जणांनी शपथ घेतली, आधी तिघे आणि हे आत्ताचे 39. या 39 मध्ये जर आपण पाहिलं तर 33 जे आहेत ते अर्थातच कॅबिनेट, म्हणजे 36 आपण बघू कॅबिनेट आहेत म्हणजे 42च्या आकड्यानुसार, आणि 6 जण आहेत ते राज्यमंत्री आहेत. यामध्ये 2 महिला ज्या त्यांना कॅबिनेट देण्यात आलेलं आहे आणि ज्या 2 महिला आहेत त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. अर्थात 4 लाडक्या बहिणी या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता हे झालं मंत्रिमंडळाचा विस्तार. खाते वाटपाचं काय, खरा प्रश्न तर इथे आहे. आता केवळ शपथ घेतली आहे तुम्ही, प्रश्न हा पडलाय की कुणाच्या वाट्याला कुठलं खातं येणार. म्हणजे कसं झालं की तुम्ही क्लिअर केलं की ही माणसं आहे, अरे पण आता त्याच्या अंगावर तुम्ही कुठलं चिलखत चढवताय हे फार गरजेचं आहे. मागचे जे काही घेतलेले आहेत अगदी साधारण प्रत्येक पक्षाने 5-6 घेतले, 4-5, 5-6 अशी जण माणसं घेतली, बाकी सगळे नवीन चेहरे दिले. म्हणजे नव्या आणि जुन्यांचं मिश्रण करून मंत्रिमंडळाचा विस्तार तर झाला. जसं संकेत तू आणि राजरत्ननी सांगितलं की 2.5 वर्ष, दादाही म्हणालेत शिवसेनेसारखं की 2.5 वर्षानंतर मंत्रिपद 2.5 वर्षापुरती असतील. म्हणजे पुन्हा एकदा जसं आपण काल म्हटलं होतं की लोकलमध्ये ते तसं म्हटलं होतं की स्टँडअप, तसं होणार आहे. अर्थात ते त्यावेळी खरी मजा येणार की मी नाही उठणार जा, असं जर कोण एखादा म्हटला आणि त्यावेळी तरी राजीनामा दिला तर 2.5 वर्षांनी करायचं काय हा प्रश्न नेमका पडणार आहे. अर्थात खातं वाटप कुणाला काय होणार आहे, महसूल सारखं खातं, गृह खातं किंवा नगरविकास खातं असेल, सार्वजनिक बांधकाम खातं असेल, अशी मोठमोठी जी खाती आहेत ती नेमकी कोणाच्या पदरात पडणार आहेत, या सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं खरी म्हणजे आता महाराष्ट्राला पडू लागलेली आहेत. आणि त्याची उत्तरं निश्चितपणे आता हे तिघं मिळून एकत्र देतील. कारण की ह्याच तिघांनी एकेकाळी आम्ही त्रिशूल आहोत असं म्हटलं होतं. त्यामुळे आता या तिघांनी आपली एकी दाखवून मंत्र्यांना खाते वाटप करताना ते नाराज होणार नाहीत ना, आणि महाराष्ट्रामध्ये विकास कसा घडेल या दृष्टीनं पावलं उचलावीत. कारण तुम्ही आज देखील मंत्रिमंडळाचा विस्तार करताना व्यासपीठाच्या खाली एक स्लोगन लिहिलं होतं, महाराष्ट्र थांबणार नाही. केवळ महाराष्ट्रच नाही, अख्ख्या देशाला माहिती महाराष्ट्र कधीही थांबला नव्हता. उलट आम्ही सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की महाराष्ट्र कधी थांबूच नाही. त्यासाठी तुम्ही पळा, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, मोठमोठे प्रकल्प, उद्योगधंदे महाराष्ट्रात आणा, बेरोजगारी संपवा, शेतीला प्राधान्य द्या, पाणी कसं त्यांना पुरवता येईल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा रोखता येतील. कारण की नुसती मंत्रीपद त्या जिल्ह्यात देऊन उपयोग नसतो, त्या मंत्र्यांनी देखील त्या जिल्ह्यातल्या समस्या सभागृहात मांडून आपल्या जिल्ह्याला कसा निधी मिळेल यासाठी प्रयत्न करायचा असतो. आता बघूयात कोण किती ताकद लावतंय, कारण उद्यापासूनच विधानसभेचं अधिवेशन सुरू होतंय. तेव्हा आता सगळ्या नव्या मंत्र्यांचं त्या ठिकाणी कौतुक होईलच. पण हे कौतुक करता करता जेव्हा तुम्ही तुमच्याच मतदारसंघात परत याल त्यावेळी आमच्या सगळ्यांचं म्हणजे सर्वसामान्यांचं गारणं ऐकून घेणं आणि ते सभागृहात मांडणं हे तुमचं काम आहे. यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिले हे मात्र विसरू नका. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.